हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त, अपघाताची शक्यता वाढली। हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटकाच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हे कळणे अवघड बनले आहे। परिणामी येथून वाहन चालविताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। तसेच खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाक्यांची घसरगुंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत। संबंधित विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन किमान पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जाते आहे। नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ची निर्मिती करताना हिमायतनगर जवळील रेल्वे फाटकावरून उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता। मात्र संबंधित ठेकेदाराने या उड्डाणपुलाचे काम जाणीवपूर्वक केले नसल्याने रेल्वे जाईपर्यंत नागरिकांना ताटकळत बसावे लागते आहे। एखादी गंभीर बाब असल्यास रेल्वे जाईपर्यंत रुग्णवाहिका व अन्य महत्त्वपूर्ण व्यक्तींचा वेळ वाया जात आहे। यामुळे मोठ्या परिणामाचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। ही बाब लक्षात घेता तात्काळ रेल्वे फाटकाच्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जागरूक नागरिकातून केली जात आहे। या समस्येकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कार्यकारी अभियंता मुंबई यांनी गांभीर्याने लक्ष देऊन उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा आणि उड्डाणपुलाचे काम रखडत ठेवण्यास जबाबदार कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे।